मध्ये बघायची आपण सुरतला जो माल नेताय, या सुरतच्या मालासाठी तुम्हाला दुपारच्या वेळी माल घ्यावा लागतो, क्रेट मध्ये भरावा लागतो आणि कारण वाहतुकीला 8 तास लागतात. आणि तेच खरं तर स्वप्न पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच होतं की जेणेकरून अवघ्या अर्धा तासामध्ये नाशिक पर्यंत किमान माल पोहोचवण्याची ही सुविधा तयार होईल. पण त्यामध्ये आपण गेले काही दिवस सातत्याने याचा पाठपुरावा करतोय आणि अचानक एवढी वर्ष चर्चेत असलेला जो पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा जो प्रकल्प होता, या प्रकल्पाला अचानक जीएमआरटीने काही ऑब्जेक्शन्स, काही हरकती यामध्ये नोंदवलेल्या आणि त्यामुळे अजूनही मगाशी काळे साहेबांनी तेच विचारलं, रेल्वेचा प्रोजेक्ट कुठपर्यंत आला. प्रामाणिकपणे सांगतो अजूनही लढतोय. मागच्या वेळी रेल्वेची मागच्या वर्षी कमिटी होती, यावेळी सुद्धा हक्काने फांडून रेल्वेचीच कमिटी घेतली. का तर मला माझ्या माणसांसाठी भांडायचं असेल, माझ्या शेतकऱ्यांसाठी भांडायचं असेल. आपल्या परिसरातल्या एका मोठ्या नेत्यांनी मला प्रश्न विचारला होता की डॉक्टर रेल्वेसाठी एवढे तुम्ही आग्रही का. मी नाव सांगणार नाही, पण एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे, हा प्रवासी वाहतुकीसाठी मी बघतच नाही. यामध्ये फक्त ट्रॅफिक कंजेशन कमी होईल म्हणून जे लोक विचार करत असतील तर ते जेमतेम त्यातला 25 ते 30% वाटाच लक्षात घेत आहेत. पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प सगळ्यात मोठ्या याच्यामध्ये हा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी आहे, इंडस्ट्रीच्या फ्रेट ट्रॅफिकसाठी आहे. आणि हे जर झालं तर वाहतुकीची कोंडी तर कमी होईलच, पण माझ्या शेतकऱ्यांना सगळे बाजार हे अवघ्या काही अंतरावर आणि 1/3 किमतीमध्ये, हा फार महत्वाचा गोष्ट आहे. म्हणजे व्यापाऱ्यांना याची पुरेपूर कल्पना असेल, रस्ते वाहतुकीपेक्षा 1/3 किमतीमध्ये रेल्वेची वाहतूक होते आणि त्यासाठी हा प्रकल्प करायचा आहे. पण आता जीएमआरटीचा आक्षेप आहे तरी सुद्धा आपण वेगळ्याच एका मुद्द्यावर लढतोय. जगात 19 ठिकाणी, माझी पत्रकार बांधवांना ही गोष्ट नोंद करण्याची विनंती आहे आणि हा प्रश्न आपण जरूर अधिकाऱ्यांना सुद्धा विचारा की जगात 19 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहे. अमेरिकेत आहे, जर्मनीमध्ये आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 19 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र आहे. मग जीएमआरटी याच्यावर तोडगा स्वतःहून का काढत नाही, या मुद्द्यासाठी आपण अजूनही भांडतोय. रेल्वे बोर्डात भांडतोय, कमिटीमध्ये भांडतोय, मंत्र्यांकडे भांडतोय आणि आजही मला ठाम विश्वास आहे की पुणे नाशिक रेल्वे होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची आपली अजूनही तयारी. पण एवढ्यावरच आपण गप्प बसत नाही, कारण केवळ पुणे नाशिक नाही तर पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक आणि त्यानंतर जो कल्याण नगरचा जो ट्रॅक आहे, हा कल्याण नगरचा ट्रॅक करणं होतं. आणि त्याचबरोबर आपण नवीन आणखी एक प्रपोजल जे सबमिट केलेलं आहे, प्रपोजल आहे ते छत्रपती संभाजीनगर ते नगर ते रांजणगाव, म्हणजे करडे, रांजणगाव, चाकण, तळेगाव ते जेएनपीटी, या पद्धतीचा एक फ्रेट कॉरिडॉर आपण हे केलेलं आहे. कारण मगाशी मला अनिल तात्या सांगत होते की जेव्हा ज्या मार्केट कमिटीमध्ये, ज्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची वर्दळ वाढते तिथे मार्केट कमिटीला भरभराट येते. मार्केट कमिटीला जेव्हा भरभराट आलेली असते तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळतो. जर माझ्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं या दळणवळणाच्या जेवढ्या सुविधा बनवायच्या, त्या प्रत्येक सुविधेसाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी कायम तयार आहे, ही तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा या वास्तूसाठी तुम्ही इतक्या कमी कालावधीमध्ये काळेसाहेब इतका दिमागदार कार्यक्रम केला, त्याबद्दल मनापासून तुमचं मी कौतुक करतो. तसं त्यांचं कौतुक वेगळं आहे.